सतत अपयश येत असेल तर हे 5 नियम आयुष्य बदलतील। सतत हार मिळते, वाटतंय किती झटायचं, किती वेळा पडायचं, लोक यशस्वी होत आहेत आणि आपण अजून शून्यावर। तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे अपयश कसं जिंकायचं, फॅक्ट्स आणि सत्य उदाहरणांसह। अपयश म्हणजे थांबायचं नाही, थांबवायचं नाही। थॉमस एडिसनला 1000 वेळा अपयश आलं। लोक म्हणाले तू फेल झालास। तो म्हणाला मी 1000 वेगवेगळ्या प्रकारे शिकतोय की हे कसं काम करत नाही। अपसाइड ऑफ फेलर म्हणजे लर्निंग। हार्वर्डच्या एका स्टडीनुसार फेलर नंतर लर्निंग रिटेन्शन 30% जास्त असते। म्हणजेच अपयश केवळ मार्ग नव्हे, तो एक गुरु आहे। तू पडलास का? मस्त आहे, आता लक्षात येईल कसं उभं राहायचं। दुसऱ्यांशी तुलना थांबवा। इंस्टाग्रामवर दुसऱ्याचं यश पाहून आपण स्वतःचं अपयश मोजतो, पण लक्षात ठेवा तुम्ही सक्सेसचं बी फेलरच्या मुळाशी लपलेलं असतं। पर्सिस्टन्स हे यशाचं गुपित आहे। J.K. राउलिंगला 12 प्रकाशकांनी नाकारलं होतं हॅरी पॉटर नको आहे म्हणून। 13व्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं। सातत्य, कॉन्सिस्टन्सी हेच यशाचं दुसरं नाव आहे। स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार ज्यांनी फेलर नंतर 3 वेळा प्रयत्न केले त्यांचं सक्सेस रेट 70% वाढलं। म्हणून अपयश आलं तरी थांबू नको, कारण पुढचा प्रयत्न यश देणारा असतो। माइंडसेट बदला, मग सगळं बदलेल। तुमचं आयुष्य म्हणजे तुमचा विचार। जर मनात सतत मी अपयशी आहे, माझं काहीच होणार नाही असं सुरू असेल तर आयुष्यात तेच दिसतं। म्हणून विचार बदला। मी शिकतोय, मी तयार होतोय, मी लवकरच यशस्वी होणार, हे मनाशी बोला। एक पॉझिटिव्ह विचार 100 नकारात्मक अनुभवानंतर मात करू शकतो, कारण माइंड जे मान्य करतं ते रियालिटी होतं। अमिताभ बच्चन यांचा आवाज नाकारला गेला, आज तोच आवाज आयकॉनिक आहे। वॉल्ट डिझनी कल्पना नाही म्हणून नाकारला गेला, आज हजारो कोटींचं एम्पायर आहे। हे लोक वेगळे नव्हते, त्यांनी फक्त अपयशावर विश्रांती घेतली नाही। जर तू अपयशाने थकलास तर आठव, तेच अपयश तुला घडवतंय। लढ, उभा राहा, प्रयत्न कर, परत प्रयत्न कर, कारण अंतिम सत्य एकच आहे, हरलेला माणूस अपयशी नसतो। जो प्रयत्न सोडतो तोच खरा अपयशी असतो। आजचा अपयश उद्याचं महान यश असू शकतं जर तू थांबलास नाही तर। फेलर इज नॉट द ऑपोजिट ऑफ सक्सेस, इट्स पार्ट ऑफ सक्सेस। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करून दुसऱ्यालाही हिंमत द्या। आपण सगळे लढतोय, एकमेकांना